नमस्कार, मी परमदास जाधव. तर इराण सध्या जागतिक आणि जगातील सर्वात महागाई असलेल्या देशांपैकी एक देश आहे. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की तिथं 1,00,000ची ही मोठी नोट आहे आणि म्हणून त्याची जी काही कारणे आहेत ती अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादलेले आहेत आणि यामुळे इराणला आपले तेल जगातील जागतिक बाजारपेठेत विकणे कठीण झालेलं आहे आणि ज्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा मुख्य स्रोत आटला आहे आणि इराणचे चलन रियाल अत्यंत कमकुवत झालेलं आहे. तेव्हा चलनात दर घसरतोय तेव्हा बाहेरून वस्तू आयात करणे महाग होते आणि त्यामुळे देशांतर्गत वस्तूंच्या किमती ह्या वाढत असतात. निर्बंधामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू आणि तांत्रिक उपकरणांची आयात मर्यादित झालेली आहे. वस्तूंची जी मागणी आहे ती जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे महागाईला गगनाला भिडावे लागते. कारण इथे कसं झालं, जी वस्तू आहे त्याची मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी होतो आणि म्हणूनच इथे ही महागाई जास्त आहे. तर जागतिक बँकिंग प्रणालीमध्ये SWIFT इराणला वेगळे केल्यामुळे त्यांना व्यापार करणे आणि पैसे मिळवणे कठीण झालेले आहे आणि म्हणून भारत आणि इराणच्या चलनात मोठी आपल्याला ही तफावत पाहायला मिळते. जो इराणचा इराणी रियाल आहे हे जगातील सर्वात कमकुवत चलनापैकी एक मानले जाते. तर त्यांचा जो एक भारतीय रुपया आहे तर त्यांचे अंदाजे 500 ते 510 इराणी रियाल एवढा फरक आपल्याला इथे दिसून येतोय. तर हा जो दर आहे बाजारातील हा चढ उतार करत असतोय आणि अधिकृत दर विरुद्ध ओपन मार्केट यानुसार बदलू शकते. तर याचा अर्थ असा की जर तुम्ही भारतातून 1 रुपया घेऊन इराणला गेलात तर तिथे तुम्हाला सुमारे 500 रियाल मिळतील. कागदावर हे खूप मोठे मूल्य वाटते आपल्याला. तरी इराणमध्ये वस्तूच्या किमती लाखो करोडो रियालमध्ये असतात. उदाहरणार्थ तिथे एक साधा चहा किंवा नाश्ता करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या हजारो रियालचे खर्च करावे लागतील आणि हाच जो फरक आहे आणि त्याच्यामुळे इराणमध्ये महागाई आपल्या भारतापेक्षाही जास्त आहे. तर हा व्हिडिओ कसा आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे थांबतोय. धन्यवाद.